नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. झेडपी आणि एनपी च्या IBPS पॅटर्न प्रमाणे चालणाऱ्या इंग्लिशच्या या फ्री बॅचमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजचा आहे आपला क्लास नंबर 11वा क्लास आहे फ्री बॅच मधला आणि पॅसेज नंबर 5वा पॅसेज आहे आपला. या आधीचे सगळे पॅसेजेस त्याची PDF जर आपल्याला पाहिजे असेल तर इंग्लिश विथ शिवकन्या या टेलिग्राम चॅनलवरती मला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला ह्याचे PDFs मिळतील. रोज त्याच्यामध्ये क्विझेस असतात, प्रश्न असतात, सगळं तुम्हाला तिथे मिळेल. सुरुवात करूया आजच्या पॅसेजला, परंतु आधी सांगितल्याप्रमाणे आपण आधी प्रश्न वाचणार आहोत. प्रश्न वाचत असताना दोन गोष्टी घडतात. एक तर पॅसेज कशाविषयी आहे याची आपल्याला थोडीफार कल्पना यायला सुरुवात होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट पॅसेज वाचताना नेमकं आपलं कशाकडे लक्ष हवं याची सुद्धा आपल्याला जाणीव होते. सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज द मोस्ट सुटेबल सिनोनिम फॉर द वर्ड इंडिस्पेन्सिबल ॲज युज्ड इन द पॅसेज. इंडिस्पेन्सिबलचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे, म्हणजे पॅसेज वाचत असताना इंडिस्पेन्सिबल या शब्दाकडे, त्याच्या अवतीभोवती काय आहे याच्याकडे आपल्याला लक्ष देता येईल. द सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द प्रायमरी थीम ऑफ द पॅसेज. पॅसेजची थीम काय आहे. थर्ड. According to the passage, what percentage of global freshwater use is attributed to agriculture? किती पर्सेंटेज ग्लोबल फ्रेशवॉटर जे आहे ते ॲग्रिकल्चर, शेती करता वापरलेलं आहे. चौथा. Which of the following is not mentioned as a threat to freshwater ecosystems in the passage? फ्रेश वॉटर इकोसिस्टमला जे धोके आहेत त्यापैकी मेन्शन न केलेला धोका कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. And the last question, why is sustainable management and conservation of freshwater resources considered imperative? Imperative means essential, अत्यावश्यक का आहे फ्रेश वॉटरचं मॅनेजमेंट करणे. नाव लेट्स सी द पॅसेज. आपण पॅसेज बघणार आहोत, मी वाचणार आहे, माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा वाचायचं आहे. ॲट द सेम टाइम वी आर गोइंग टू सी द डिफिकल्ट वर्ड्स अँड फ्रेजेस. चलो सुरू करूया. Freshwater is one of the planet's most precious resources. Precious म्हणजे मौल्यवान. या पृथ्वी तलावरती जेवढी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याच्यापैकी सर्वात जी जास्त मौल्यवान आहे ती म्हणजे फ्रेश वॉटर, म्हणजे गोडे पाणी. अँड इट्स सिग्निफिकंट कॅनॉट बी ओव्हरस्टेटेड. त्याचं जे महत्व आहे, इम्पॉर्टन्स आहे, तो कुणीही नाकारू शकत नाही. ॲज ह्युमॅनिटीज लाईफलाईन, ती मनुष्यजातीची लाईफलाईन आहे. इट प्लेज अन इंडिस्पेन्सिबल रोल इन सस्टेनिंग लाईफ, इकोसिस्टम्स अँड इकॉनॉमीज. जगातल्या इकॉनॉमीज, इकोसिस्टम्स आणि संपूर्ण जे जीवन आहे या सगळ्यामध्ये या फ्रेश वॉटरचा इंडिस्पेन्सिबल म्हणजे अत्यंत महत्वाचा रोल आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेश वॉटर ट्रान्सेंड्स. ट्रान्सेंड्स मीन्स गो बियॉन्ड, च्या पलीकडे जाणे, गो बियॉन्ड इट्स बेसिक युटिलिटी फॉर ड्रिंकिंग अँड सॅनिटेशन. आता फ्रेश वॉटरचा उपयोग हा फक्त पिण्यासाठी आणि सॅनिटेशन, स्वच्छतेसाठी, एवढ्या बेसिक युटिलिटीसाठीच नाही तर त्याच्या पलीकडे जातो. पलीकडे काय करतो. इट इज द लाईफ ब्लड ऑफ द अर्थ इटसेल्फ. जसं आपल्या शरीरामध्ये रक्ताचं महत्व आहे तसं फ्रेश वॉटर हे या अर्थचं, या संपूर्ण पृथ्वीतलाचं काय आहे, ब्लड आहे, लाईफ ब्लड आहे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली, फ्रेश वॉटर इज इसेन्शियल फॉर ह्युमन सर्व्हायवल. मनुष्य समाज जर टिकायचे असेल, जिवंत राहायचे असेल तर त्याला गोड्या पाण्याशिवाय पर्याय नाही. दॅट इज द इसेन्शियल पार्ट. विदाउट ॲक्सेस टू क्लीन पोर्टेबल वॉटर. पोर्टेबल मीन्स ड्रिंकेबल वॉटर, पिण्यायोग्य जे पाणी आहे त्याचा जर ॲक्सेस नसेल, क्लीन आणि पोर्टेबल वॉटर नसेल तर डिझीज फ्लरिश, रोगांचा फैलाव होतो. अँड कम्युनिटीज सफर, आणि आपल्या कम्युनिटीज सफर होतात, त्रास होतो त्यांना. इट इज एस्टिमेटेड दॅट, अंदाज असा आहे की ओव्हर 2 बिलियन पीपल वर्ल्ड वाईड, जगभरामध्ये 2 बिलियनपेक्षा जास्त लोक जे आहेत लॅक ॲक्सेस टू सेफ ड्रिंकिंग वॉटर, त्यांना सुरक्षित स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. लीडिंग टू त्याचा परिणाम असा होतो की काउंटलेस प्रिव्हेंटेबल इलनेसेस, जे प्रतिबंध करता येऊ शकतात असे रोग आणि डेथ्स, आणि त्याच्यामुळे येणारे मृत्यू हे दरवर्षी किती होतात, काउंटलेस म्हणजे असंख्य असे मृत्यू आणि हे रोग फैलावतात. Ensuring a reliable supply of fresh water is not just a matter of convenience but a fundamental human right.
प्रत्येकाला पिण्याचे पाणी फ्रेश वॉटर मिळायला पाहिजे ही सोय सुविधा किंवा कन्व्हिनियन्स नाही, तर हा मूलभूत अधिकार आहे माणसाचा. बियॉन्ड सस्टेनिंग ह्युमन लाईफ, फक्त ह्युमन लाईफ सस्टेन करण्याच्या पलीकडे फ्रेश वॉटर इकोसिस्टम्स आर टीमिंग विथ बायोडायव्हर्सिटी. आणि फक्त ह्युमन लाईफ जगवणे एवढंच नाही, तर ह्या सगळ्या फ्रेश वॉटर इकोसिस्टम ज्या आहेत त्या टीमिंग विथ मीन्स दे आर फुल ऑफ, टीमिंग विथ मीन्स फुल ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैववैविध्याने हे नटलेले आहेत, भरलेले आहेत. They serve, the freshwater ecosystem serve as critical habitats for countless species. स्पीशीज म्हणजे प्रजाती. वेगवेगळे पशु, प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्या प्रजाती ज्या आहेत, काउंटलेस प्रजातींचं ते महत्वाचं, क्रिटिकल म्हणजे इम्पॉर्टंट हॅबिटॅट, हॅबिटॅट म्हणजे अधिवास आहे इथे त्यांचा. रिव्हर्स, लेक्स अँड वेटलँड्स आर नॉट ओनली अ सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर. ह्या सगळ्या ज्या वॉटर बॉडीज आहेत या फक्त काय पिण्याच्या पाण्याचा सोर्स नाही आहेत, तर त्याचबरोबर द नर्सरीज फॉर ॲक्वॅटिक लाईफ. ॲक्वॅटिक म्हणजे जलचर, ज्या पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पती असो, प्राणी असो, या सगळ्यांचं त्या काय नर्सरीज आहेत. दे आर इंट्रिकेटली लिंक्ड. इंट्रिकेटली म्हणजे अंतर्गतरित्या सगळे ते एकमेकांशी जोडलेले आहेत. लिंक्ड टू टेरेस्ट्रियल इकोसिस्टम्स. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरच्या. ही पाण्यातली जी जीवसृष्टी आहे ती सगळी जमिनीवरच्या इकोसिस्टमशी सुद्धा जोडली गेलेली आहे. प्रोव्हाइडिंग वॉटर फॉर ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी पाणी पुरवणे अँड मेंटेनिंग द डेलिकेट बॅलन्स ऑफ अवर प्लॅनेट्स इकोसिस्टम्स. आपल्या पृथ्वी तलावरच्या ज्या वेगवेगळ्या इकोसिस्टम्स आहेत त्यांच्यामध्ये जो नाजूक बॅलन्स आहे तो मेंटेन करण्याचं काम सुद्धा फ्रेश वॉटर करतं. ॲज दीज हॅबिटॅट्स फेस इन्क्रीजिंग थ्रेट्स. दिवसेंदिवस या सगळ्या अधिवासांना धोका निर्माण होत आहे. कशापासून? पोल्युशन, प्रदूषण, हॅबिटॅट डिस्ट्रक्शन, अधिवासाचा विनाश आणि क्लायमेट चेंज, हवामानाचा बदल. प्रिझर्विंग फ्रेश वॉटर सोर्सेस बिकम्स इम्परेटिव्ह टू सेफगार्ड ग्लोबल बायोडायव्हर्सिटी. जगामध्ये जी वेगवेगळी जैवविविधता आहे ती जर राखून ठेवायची असेल, फ्रेश वॉटर सोर्सेस आपल्याला जतन करून ठेवणे इम्परेटिव्ह आहे, निकडीचे आहे, त्याला आज पर्याय नाही. मोरोवर, याचबरोबर फ्रेश वॉटर इज अ ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड इकॉनॉमीज वर्ल्ड वाईड. जगभरामध्ये जे अर्थकारण चालतं त्याच्या पाठीमागं फ्रेश वॉटर हा ड्रायव्हिंग फोर्स आहे, मेन फोर्स आहे. ॲग्रिकल्चर, शेती, की जी काय आहे कॉर्नर स्टोन ऑफ फूड प्रोडक्शन. आपल्या अन्न निर्मितीमधील, अन्न उत्पादनामधील हा कोनशिला आहे, पिलर आहे. आपल्याला शेतीमधून सगळ्यात जास्त अन्न मिळतं. रिलायज हेविली ऑन इरिगेशन. शेती हे सिंचनावर अवलंबून असते. मेकिंग अप 70% ऑफ ग्लोबल फ्रेश वॉटर यूज. आणि या इरिगेशनमध्ये जगभरातील 70% पाण्याचा जो फ्रेश वॉटरचा भाग आहे तो इरिगेशनला जातो. इंडस्ट्रियल प्रोसेस, कारखान्यांमध्ये, एनर्जी प्रोडक्शन, ऊर्जा निर्मिती, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन, या सगळ्यांसाठी सुद्धा ऑल्सो रिक्वायर सबस्टॅन्शियल क्वांटिटीज ऑफ वॉटर. याला सुद्धा अपरंपार भरपूर पाणी लागतं. द अवेलेबिलिटी अँड मॅनेजमेंट ऑफ फ्रेश वॉटर रिसोर्सेस डिरेक्टली इम्पॅक्ट इकॉनॉमिक ग्रोथ अँड फूड सेक्युरिटी. या गोड्या पाण्याची उपलब्धता, अवेलेबिलिटी आणि त्याचं व्यवस्थापन याचा इम्पॅक्ट, थेट परिणाम कशावरती होतो? आर्थिक ग्रोथवर आणि अन्नाची सुरक्षितता याच्यावर याचा परिणाम होतो. इन अन एरा ऑफ क्लायमेट चेंज, हवामान बदलाच्या या एरामध्ये फ्रेश वॉटर फेसेस अनप्रेसिडेंटेड चॅलेंजेस. फ्रेश वॉटर, गोडे पाणी जे आहे ते या आजपर्यंत कधीही न पाहिलेल्या चॅलेंजेसला फेस करत आहे. चेंजिंग प्रिसिपिटेशन पॅटर्न्स, रायझिंग टेम्परेचर्स अँड इन्क्रीज्ड ड्रॉट्स. ड्रॉट्स म्हणजे दुष्काळ. थ्रेटन द रिलायबिलिटी ऑफ फ्रेश वॉटर सोर्सेस. फ्रेश वॉटर सोर्सेसला या सगळ्यापासून धोका निर्माण झाला आहे. सस्टेनेबल मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन ऑफ फ्रेश वॉटर रिसोर्सेस आर नॉट ऑप्शनल. त्यामुळे या सगळ्या फ्रेश वॉटरचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन आणि जतन करणं हे आज ऑप्शनल नाही, म्हणजे ऐच्छिक विषय नाही, तर तो काय आहे? बट इम्परेटिव्ह, तो आवश्यक, अत्यावश्यक विषय झालेला आहे. टू मिटिगेट दीज चॅलेंजेस. ही जी काय आपल्यासमोर आव्हानं आहेत त्यांची तीव्रता कमी करायची असेल, मिटिगेट मीन्स टू रिड्यूस, यांची तीव्रता जर कमी करायची असेल तर या सगळ्या फ्रेश वॉटरचं मॅनेजमेंट आणि कॉन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. बघूया
इनडिस्पेन्सिबलचा अर्थ काय? ऑप्शनल, ऐच्छिक. व्हायटल मीन्स व्हेरी इम्पॉर्टंट. इररेलेव्हंट म्हणजे रेलेव्हंट नसणारं. अननेसेसरी, अनावश्यक. बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हायटल दॅट इज इम्पॉर्टंट. सेकंड सेंटेन्समध्ये बघा, इनडिस्पेन्सिबल मीन्स व्हेरी इम्पॉर्टंट, व्हायटल. द सेकंड क्वेश्चन, प्रायमरी थीम काय आहे? द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. नाही, फक्त क्लायमेट चेंजचा विषय ह्याच्यामध्ये नाही चर्चिला गेलेला. द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेश वॉटर, फक्त इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स नाही बोललेलं. द सिग्निफिकन्स ऑफ फ्रेश वॉटर फॉर ह्युमन सर्व्हायवल अँड इकोसिस्टीम, मनुष्याच्या सर्व्हायवलसाठी आणि एकूण इकोसिस्टीमच्या सर्व्हायवलसाठी फ्रेश वॉटरची आवश्यकता कशी आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे चर्चिलेलं आहे. थ्रेट्स टू ग्लोबल बायोडायव्हर्सिटी. ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हा एक विषय आहे, पण त्याला धोका कसा निर्माण होतो हे काय पूर्ण पॅसेजचा विषय नाही आहे. थर्ड, किती टक्के पाणी आपण ॲट्रिब्युटेड टू इरिगेशन, ॲग्रिकल्चरला वापरलेलं आहे? एक दिलेला आहे पहा आकडा, 70%. इट इज इरिगेशन म्हणजे सिंचनासाठी, ॲग्रिकल्चरसाठी 70% पाणी दिलं जातं. फोर्थ, फ्रेश वॉटरला जे धोके आहेत त्यापैकी कशाचा उल्लेख केलेला नाही? पोल्युशन हो आहे, पोल्युशनचा उल्लेख आहे. रायझिंग टेम्परेचरचा उल्लेख हो आहे. हॅबिटॅट डिस्ट्रक्शन आहे. अधिवासाचा विनाश होणे आणि नंतर इन्क्रीज्ड इरिगेशन आणि वाढते सिंचन. सिंचनाला किती टक्के पाणी दिलं जातं याचा उल्लेख आहे, परंतु फ्रेश वॉटर रिसोर्सेस नष्ट करण्यामध्ये इरिगेशनचा हात आहे असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं नाही. किती पाणी लागतं हे सांगितलेलं आहे, किती पाणी लागतं हे सांगितलेलं आहे, पण फ्रेश वॉटरला थ्रेट आहे असं म्हटलेलं नाही. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. द लास्ट वन, मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन ऑफ फ्रेश वॉटर हे का इम्परेटिव्ह आहे? टू इन्क्रीज इंडस्ट्रियल प्रोडक्शन नाही, आपल्याला इंडस्ट्रियल प्रोडक्शन नाही वाढवायचं. टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज, क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट कमी करायचा का नाही. प्रिझर्व ग्लोबल बायोडायव्हर्सिटी, जगभरामधील जे जैववैविध्य आहे ते या गोड्या पाण्यावरती अवलंबून आहे आणि ते आपल्याला जतन करून ठेवायचं आहे, म्हणून या फ्रेश वॉटरचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. टू लोअर द कॉस्ट ऑफ वॉटर ट्रीटमेंट, वॉटर ट्रीटमेंट जी केली जाते त्याचा खर्च कमी व्हावा नाही. सो दीज आर द 5 क्वेश्चन्स. अधिकाधिक माहितीसाठी इंग्लिश विथ शिवकन्याचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. If you find this lesson informative, please like, share, comment and subscribe to the channel. Hit the bell icon so that you get notified whenever a new lesson is uploaded. Thank you.